मनधरणी करीतो, आम्ही जगाचा गाळ व सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालेलो आहोत. परमेश्वरच्या नावाला महिमा, सन्मान, आदर, गौरव देऊया. खरोखर तो महान देव आहे. आणि आम्ही पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की देव सर्वसमर्थ आहे आणि देवाचा सेवक पौल कशा प्रकारे त्याने सेवा केलेली आहे आणि कशा प्रकारे सेवा करीत असताना आलेल्या अडचणीला देखील तो मात करून देवाचं गौरव प्रकट करत आहे. आणि एवढं सर्व असताना प्रिय हो, देवाचा सेवक प्रेषित पौल याला एकच चिंता होती. आज आम्हाला चिंता काय आहे माहितीये का? आमची पत्नी, माझे आई बाप, माझे लेकर, माझा मुलगा, माझी मुलगी, माझं वावर, माझं शिवर, माझा प्लॉट, माझी बिल्डिंग, माझी 4 व्हीलर, माझा बँक बॅलन्स, एवढे चिंता चिंता करून आज लोक जगत आहेत. परंतु देवाचा सेवक प्रेषित पौल ज्या वेळेस त्याने त्याचं परमेश्वराचा सेवक पण धारण केलं, तर आम्ही पाहिलं की करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि त्याची हेडलाईन्सच अशी आहे की प्रेषित देवाला जबाबदारी आहे, दुसरं कोणीच नाही. देवाचं कार्य म्हटलं का तिथं पहिल्या प्रथम हेडलाईन्स प्रेषित. प्रेषित म्हणजे पास्टर, पाळक, रेव्हरेंड, फादर, कॅप्टन, बिशप साहेब, महागुरु स्वामी, त्याच्या पेठा मोठा जो कोणता स्वामी असेल तो, आणखीन दुसऱ्या काही पदव्या दिलेल्या आहेत, हे सगळे त्याला जबाबदार. आणि मग ह्या जबाबदार व्यक्तीला जे काही दुःख, संकट, क्लेश येतात त्यांनी त्याचा डामडोल मिळू नये. तो इथं सरळ सरळ सांगतोय की आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख. अनेक लोक ख्रिस्ताच्या सेवकाला प्रेषितांना मूर्ख समजतात. ते म्हणतात अरे यांना काही काम धंदेच नाही, तर हे उठून सुटून फक्त आम्हाला परमेश्वराचं ज्ञानच पाचतात. होय प्रियो, जगाच्या दृष्टिकोनाने आम्ही मूर्ख आहोत. परंतु तुम्ही हे देखील विसरू नका की पवित्र शास्त्र असं सांगते की जगातल्या ज्ञानांना लाजवण्यासाठी आमच्यासारख्या मूर्खाची निवड केली. आणि म्हणून आम्ही मूर्ख आहोत आणि आम्ही त्याच्यात अभिमान बाळगू, कारण आम्ही देवासाठी मूर्ख झालेलो आहोत. आम्ही देवासाठी प्रतिष्ठित झालेलो आहोत. आम्ही देवासाठी तानेला उघडे वागडे झालेलो आहोत. आम्ही देवासाठी या ठिकाणी ठोसे खात आहोत. आम्ही देवासाठी आमच्याच हाताने काम धंदा करतो. बाकीच्या लोकांनी 5-5 मजलीची बिल्डिंग बांधली, आम्ही काही त्यांच्यावर जळत नाही. अजून 10 मजले परमेश्वर त्यांना बांधायला सहाय्य मदत करो. आणि ज्यावेळेस भूकंप येऊ ना त्यावेळेस सगळं कुटुंब त्याच्यामध्ये सापडो, काही अडचण नाही. आम्ही तोडक्या मोडक्या झोपडीत राहू. परमेश्वराने आम्हाला जे दिले त्याच्यामध्ये आम्ही जर समाधान मानलं तर परमेश्वराने आमच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये असा मस्त बांगला आमच्यासाठी बांधून ठेवलाय. आणि तो म्हटलाय मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यात जातो आणि त्या ठिकाणी एक माझ्या पित्याच्या घरात एक पुष्कळ असं बांधकाम चालू आहे, तिथं आम्ही तुमच्या नावाने फ्लॅट त्या ठिकाणी उघडून देतो. या जगामध्ये तुम्ही किती मोठा फ्लॅट बांधा, किती मोठी बिल्डिंग बांधा, किती मोठा बँक बॅलन्स करा, हा इथंच ठेवून जायचा आहे. मी मागच्या भागामध्ये सांगितलं की लोकांनी चंद्रावर प्लॉट घेतलेत आणि तिथं लोक वस्ती करण्याचा प्लॅन करून राहिले. तर पवित्र शास्त्र सांगतं की तू तुझं घरट तारांगणामध्ये जरी केलं तर मी तुला तिथून ओढून खाली आणीन. परमेश्वरापासून उंच होणार नाही कुणी. असाच प्रयत्न उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बाबेलच्या नगरामध्ये झाला होता. बाबेलच्या नगराला वाटलं की मी असा मोठा बुरुज बांधीन, अशी मोठी बिल्डिंग बांधीन, असा मोठा राजमहाल बांधीन की त्या महालाचा जो शेंडा राहील, त्या महालाचा जो टॉप फ्लोर राहील ना, तो डायरेक्ट स्वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिथून मी परमेश्वरासंग बातचीत करीन. इतकं ज्ञान त्या उत्पत्तीच्या काळातच पूर्ण गेलं. आणि म्हणून देवाने काय केलं, तिथून खाली उतरला आणि त्यांच्या भाषेची गडबड करून टाकली. कुणी कुणाचीच भाषा कुणाला समजना आणि मग तो प्लॅन रद्द झाला. आजही पण परमेश्वरने काय केलेलं आहे, कुणाचंच कुणाला समजा नाही. ह्यो त्याच्यावर कुरघोडी करतोय, तो त्याच्यावर कुरघोडी करतोय. परंतु देवाचा सेवक या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे, असं देवाचं पवित्र वचन करंथीकराच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 4 ची हेडलाईन सांगते की प्रेषित देवाला जबाबदार आहे. आणि म्हणून आम्ही सकाळच्या भागामध्ये पाहिले की प्रेषित पौल त्याच्या जीवनाविषयी सांगतो की आम्ही मूर्ख ठरलो, आम्ही अप्रतिष्ठित ठरलो, आम्ही तानेलं ठरलो, आम्ही उघडे वागडे ठरलो, आम्ही आमच्या हाताने काम धंदा केला, त्याच्यानंतर आमची निर्भसना झाली तरी आम्ही एखाद्याला आशीर्वाद दिला, आम्ही शाप दिलाच नाही. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी करंथीकराच्या लोकांना शिकवत आहे. पाळक साहेबांनो, फादर साहेबांनो, रेव्हरंड साहेबांनो, बिशप साहेबांनो, मी तुम्हाला विनंती करतो प्रभू येशूचा मुलगा या नात्याने की आम्ही जे करतो म्हणजे आम्ही मकडायचं नाही. आता परमेश्वरने आम्हाला ते आज दिलेलं आहे. आम्ही लोकांचे चाकर आहोत, आम्ही लोकांचे सेवक आहोत. आम्हाला लोकांची सेवा करायची, लोकांची मनधरणी करायची. असू दे, आता शेवटी लोकच येतं. लोकांच्या तोंडाला तर काय हात लावता येत नाही. आणि म्हणून लोक काही करू पण लोकांचं तारण व्हावं ही प्रेषितांची जबाबदारी आहे. आता
तसं तारण करण्याचं मेन काम प्रभू येशूच्याच हातात आहे. परंतु तुम्हाला आणि मला या ठिकाणी जर काही काम दिलेलं आहे ना, तर निश्चित अर्थाने आम्ही ती करावी. आणि ज्या अर्थी आम्ही प्रेषित जबाबदार आहोत त्या अर्थी सगळा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. मग या ठिकाणी तो लिहित आहे, आता पुढे लिहित आहे. आपण पुढचं आपलं रेग्युलर वचन चालू करूया. ग्रंथिकाराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 14 मध्ये लिहिलेलं आहे, पितृतुल्य बोध व सूचना. तुम्हाला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलाप्रमाणे तुम्हाला बोध करण्यासाठी लिहितो. आता जो हा प्रेषित पौल आहे ना, तो करंथीकराच्या लोकांना म्हणतो, मी तुमचे लाज काढीत नाही आणि तुम्हाला लाजही वाटणार नाही, कारण इतक्या दिवस तुम्ही लाजच सोडून दिलेली. तरी देखील देवाचा सेवक प्रेषित पौल म्हणतोय, तुम्हाला लाजवण्यासाठी नाही, म्हणजे लाज वाटण्यासाठी नाही, मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलाप्रमाणे. म्हणजे प्रेषित तुम्हाला आणि मला मुलं समजतोय, प्रेषित तुम्हाला आणि मला म्हणजे विशेष करून करंथीकराच्या लोकांना, ज्याने त्यांनी शुभवर्तमान सांगितलं त्या लोकांना तो मुलं समजतोय. आणि आज आम्ही सर्वजण देवाचे मुलं आहोत, देवाचे लेकर आहोत. आमचा बाप स्वर्गीय आहे, तो पिता परमेश्वर आहे, आणि तो तिथून आम्हाला जर काही जबाबदारी दिलेली आहे तर आम्ही त्या देवाचे पुत्र आहोत. आणि मग हा पितृत्व तुल्याचा बोध म्हणजे पितृतुल्य बोध व सूचना हा पौल देत नाही. आता पौलांनी करंथीकराच्या लोकांना दिली, आता मी तुम्हाला देत नाही, परंतु तुम्हाला आणि मला बोध देव जो सार्वभौम आहे, जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो आम्हाला बोध करत आहे. आणि तो म्हणत आहे की मी तुमचा पिता आहे, तर मी तुम्हाला काही बोध करतो, काही सूचना करतो, त्या मान्य करा. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी लिहित आहे 14 क्रमांकाच्या वचनामध्ये, तुम्हाला लाजवण्यासाठी मी लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलाप्रमाणे तुम्हाला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. गुरु कितीही असू द्या, प्रेषित कितीही असू द्या, तुमच्या कितीही पालकांबरोबर ओळखी असू द्या, त्याला मोजितच नाही. इथं तर तुमच्या माझ्या काय ओळखी असू शकतात, लय झाले तर 10, 12, 5, 50, 100. फेसबुकला लय असले तर सगळेच पालकच कनेक्ट असले तर 5,000च्या वरती फ्रेंड सर्कल नाही. बायबल इथं लिहितंय, ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. गुरु असू द्या तुम्हाला, आणि गुरु विना तर ज्ञान मिळतच नाही, कुणीतरी गुरु पाहिजेच. पण माझी इच्छा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याला गुरु करून घ्या. 10,000 गुरुला आहे ना तिकडे ढकलून द्या, त्यांच्यावर जीसीपी आणून माती लोटा. तुमचा एकच गुरु असू द्या, तुमचा एकच बाप पण एकच असू दे. ते म्हणतो मी बाप जास्त नाही, आणि आम्हाला बाप एकच आहे, आणि तो स्वर्गीय आहे. परंतु नेमकं असं झालेलं आहे या वचनामध्ये सध्याच्या काळामध्ये, कारण तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. इथं असं झालंय, गुरु एक केलाय आणि 10,000 बाप केले. हो, प्रेषित पौल त्याच्या तिमोथेला म्हणतोय, माझा प्रिय मुलगा तिमोथेय यास. आता पौलाचं लग्नच नव्हतं झालं, पौलाला मुलं झाले कुठून? पण पौलाने ज्याला आध्यात्मिकरित्या जन्म दिला, ज्याची वहाड केली, ज्याला ख्रिस्त समजून सांगितला, ज्याला ख्रिस्तामध्ये सगळं गुणसंपन्न बनवलं, आणि ज्याला परमेश्वरच्या हातामध्ये दिले, आणि जो परमेश्वर त्याला त्या तिमोथेला चालवत होता, त्या तिमोथेला एक जैगिक नात्याने, एक त्याचा आध्यात्मिक पिता या नात्याने तो त्या ठिकाणी लिहित आहे. अशाच प्रकारे आम्हाला आध्यात्मिक पिता आहेत, आणि ते हवे पण देखील आहेत. कारण आम्ही जर पाहिलं तर हापशिष्यण, आणि त्या ठिकाणी फिलिपचं जर उदाहरण पाहिलं तर हापशिष्यण हा मोठा एक अधिकारी होता, आणि तो चालत असताना असं घडलं की तो यशाचा ग्रंथ वाचित चालला होता, आणि नेमकं तो काय वाचितो नाही त्याला समजा. आणि मग असं झालं की देवाच्या आत्म्याने फिलिपाला त्या ठिकाणी सांगितलं, फिलिपा उठ, आणि माझा एक सेवक जो आहे, माझ्याकडे जो येणार आहे, ज्याचं तारण होणार आहे, जो बाप्तिस्मा घेणार आहे, आणि ज्याच्याद्वारे त्या राणीचा आणि त्या राज्यात अनेक लोकांचं तारण होणार आहे ना, असा एक व्यक्ती आहे, तो यशाचा ग्रंथ वाचित चाललाय, आणि त्याला काही तो समजना, कारण त्याला काही अजून गुरु भेटाना. तर एक काम कर, पवित्र आत्म्याने फिलिपाला सांगितलं, पवित्र आत्म्याने फिलिपाला म्हटलं, आणि पवित्र आत्मा फिलिपमध्ये संचारला, आणि पवित्र आत्म्याच्या माध्यमातून फिलिप इतका जोरात पळायला लागला. तुम्हाला सांगू दे, त्या ठिकाणी तो रथात चालला होता, आणि देवाच्या आत्म्याने हा फिलिप पळत 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 त्या ठिकाणी रथ गाठला. आणि रथ गाठत असताना खाली असताना त्याला म्हटलं, महाराज तुम्ही जे वाचता, तुम्ही जे आकलन करताय ते तुम्हाला समजतं का? तुम्ही काय बोंब पाडतात तुम्हाला कळतं का? तुम्ही काय शिक्षण देता, तुम्ही काय शिक्षण घेतलंय, तुम्ही कसं वागता, कसं चालता, कसं उठता, कसं बसता, तुम्ही कुणाला बाप म्हणता, शास्त्रबा कुणाविषयी काय म्हणतोय तुम्हाला समजतं का? आणि मग तो त्या ठिकाणी तो रथात बसलेला जो अधिकारी हापशिष्यण होता ना, तो म्हटला की बाबा कुणी सांगितल्याशिवाय काय कळणार आहे. आणि मग लगेच तो लागलीच, त्याने त्याला रथात घेतलं, आणि जी फिलिपाने त्याला सुरुवात केली प्रभू येशू ख्रिस्तापासून तर एंड पर्यंत, जात असताना रस्त्याने तळ एक सापडलं, आणि त्या तळ पाणी दिसलं, आणि लगेच तो हापशिष्यण म्हणला फिलिपाला, या महाराज या ठिकाणी पाणी, माझा बाप्तिस्मा घ्यायला मला काय अडचण आहे का? ते म्हणलं काहीच नाही. ते दोघं खाली उतरले रथाच्या, लगेच त्याला बाप्तिस्मा दिला. हापशिष्यणही त्याला भेटला नाही, फिलिपही त्याला जीवनात भेटला नाही, परंतु गुरु कोण झाला? फिलिपच झाला.
असे किती लोकांनी आमचं तारण केलं, किती लोकांनी आम्हाला सुवार्थ सांगितली, किती लोकांनी आमच्या वचनाच्या माध्यमातून आमचा वाढ केली ना, त्यांना तुम्ही सन्मान द्या, त्यांचा आदर करा, त्यांना बाप म्हणू नका. आजकाल आहे ना फॅड झाली, पाळखाला बाप म्हणते, माझा बाप माझा बाप. बरं झालं आध्यात्मिक शब्द तरी टाकीत, चुकून हुकून तो एखादा कट व्हायचा, माझाच बाप आहे. मग ते या ठिकाणी वचन सांगते, कारण तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. आमचा बाप एकच आहे, तो स्वर्गीय आहे, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो आमचा बाप आहे. मी तर तुम्हाला ख्रिस्त येशू मध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिलेला आहे. हा जो हक्क लावतोय ना, तो आध्यात्मिक पित्याचा हक्क लावतो, आणि आमच्यावर आध्यात्मिक पित्याचा हात असावा, नाही तर आम्ही मोकाट कुत्र्यासारखं सुटतो. आम्हाला कोणीतरी शिकवणार पाहिजे, आम्ही कोणाच्या तरी हातून शिकायला पाहिजे. आणि जर असं वाटतं ना जगातले सगळेच याजक लोक किंवा प्रीषित लोक किंवा पाळक लोक किंवा फादर लोक किंवा पास्टर लोक किंवा रेव्हरेंट लोक किंवा बिशप लोक किंवा महागुरु स्वामी किंवा पोप साहेब किंवा आणखीन कॅप्टन साहेब, कर्नल साहेब, जेवढे काही कोणते साहेब निर्माण झालेत ना, असं वाटतं ना का हे आपल्याला योग्य शिक्षण देणार नाही, तरी मी तुम्हाला प्रेज द लॉर्ड करेल ह्या विषयाबद्दल, या संकल्पनेबद्दल. ठीक आहे, परंतु एकच मग गुरु आहे, एकच आहे, मग त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता, तो म्हणजे पवित्र आत्मा, होली स्पिरिट. पवित्र आत्मा आम्हाला डिटेल टू डिटेल खबर देईल. आणि पवित्र आत्मा हा येशू पासून आलेला पाहिजे, नाही तर जगामध्ये आता आहे ना डुप्लिकेट आत्म्याची भरपूर चढ उतर चालली. जसं मार्केटला नवीन नवीन व्हरायटी येतात ना, तसं पवित्र आत्म्याच्या नवीन नवीन व्हरायटी घेऊन बरेच देवाचे सेवक येतात. आणि म्हणून त्याची हेडलाईन्स आहे 4थ्या अध्यायाची. आपण करंथीकरांचं पहिलं पत्र शिकत आहोत, आणि प्रेषित पौल त्या ठिकाणी तो आम्हाला मार्गदर्शन करत आहे, परंतु ऍक्च्युली परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून 4थ्या अध्यायाची प्रेषित देवाला जबाबदार, दुसरं तिसरं कुणी नाही. साधा माणूस चुकला ना क्षमा, पण प्रेषित जर चुकला, पाळक जर चुकला ना, तर मग क्षमा नाही. अहो, देवाचा सेवक पवित्र शास्त्र आम्हाला रेफर देतं की 7 वेळेस जरी पडला तर सिंहाच्या गर्जनेप्रमाणे उठल. मग सिंहाच्या गर्जनेप्रमाणे उठल, मग त्यांनी 70 वेळेस पडावा का? आम्ही लक्षात घ्यायचं, आमच्या 7वी वेळी 8व्या वेळेला परमेश्वर आम्हाला उठवणार नाही, उचलणार नाही. तो म्हणतो सिंहाच्या गर्जनेप्रमाणे उठल. पण माझ्या संकल्पनेप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या बुद्धिमत्ताप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे आता तो सिंहाच्या गर्जनेप्रमाणे उठणार नाही. त्याला 7 वेळेस संधी देऊन तो जर परत जर टाकला तर त्याला आहे ना त्या सिंहाच्या गर्जनेप्रमाणे नाही, पण तो सिंहाच्या तोंडात त्याला देईल. दानियाला सिंहाचे गोळे टाकले, पण दानियाला सिंहाच्या तोंडाशी वाचवले, सिंह त्याला स्पर्श करू शकला नाही. पण तो आता जर काही याजक देवन प्रेषित जबाबदार राहिले आणि त्यांनी गलती करायला सुरुवात केली का, मग मात्र त्यांना सिंहाच्या जबड्यात दिल्या जाईल, भुकेल्या सिंहाच्या. नाहीतरी आमचे पूर्वज जे प्रेषित होते ना जुन्या काळातले, जे लोकांनी देवाच्या नावाच्यासाठी काहींना सिंहाच्या जबड्यात टाकलं, काहींना डांबर ओतलं, काहींना जाळून मारलं, काहींना तलवारीने मारलं, हे प्रेषित. आज आमचे प्रेषित कुठे? नुसतं दानपात्र नाही दिलं तर गावात गाव बंद करतो आम्ही. माझ्याकडे डिटेल पत्ते येतं. मी एका सेवकाला विनंती केली, कृपा करून माझ्या गावाला येतं का, माझं गाव खूप अडचणीत आहे. पण प्रश्न ते म्हणे, हो साहेब, आम्ही 100% आम्हाला देवाने याच्यासाठीच निवडलंय. आणि मग घडलं असं की मी म्हटलं ठीक आहे साहेब, या कोणता वारी येतात तुमच्या पद्धतीप्रमाणे? ते म्हटले अमुक अमुक वारी येतो. मी म्हटलं या साहेब, पण तू एक अडचण आहे साहेब आमची, आम्ही खेडेगावात राहतो, आमच्याकडे रोज आणि आमच्या घरचे कुटुंबातले लोक 100-150 रुपये रोजाने जातात आणि संध्याकाळी दमून थकून येतात. आमच्याकडे एकच प्रॉब्लेम आहे, आम्ही दानपात्र देत नाहीत राव. त्यावेळेस तुम्ही प्रेज लॉर्ड, अहो मी दानपत्रासाठी काम नाही करीत, देवाने मला निवडलं असं तसं. मला वाटलं काय देवाच्या अभिषिक्त आत्मिक सेवक आहे, बघतोय वाटणं पुढच्या हप्त्यात. अहो पुढच्या हप्त्यात नाही, तो आतापर्यंत आहे ना, त्याला झाले जवळजवळ मला असं वाटतं की 17-18 वर्ष झाले, अजून ते पाळक साहेब पिंपळगावला येणार अजून. आणि त्यात पाळक साहेबांनी इकडं आता त्यांचा डिटेल पत्ता देत नाही, तर तुम्ही बरोबर खबर काढता. चांगली मोठी बिल्डिंग बांधली, 4 व्हीलर घेतली, सगळ्या काही गोष्टी आशीर्वादित आहे. आमेन. प्रभू त्यांना आणखीन आशीर्वादित करू. या ठिकाणी आपला मुद्दा तो नाही, या ठिकाणी जो मुद्दा आहे पितृतुल्य बोध व सूचना. जर एखादा देवाचा सेवक जर आम्हाला सूचना करत आहे, पितृतुल्य जर बोध करत आहे, तर त्याचा राग मानू नका. कारण प्रत्येक बापाला असं वाटतं की आपल्या लेकरांना सुव्यवस्थित जगावं, प्रत्येक लेकराचं चांगलं व्हावं, प्रत्येक लेकराला सुख वैभव मिळावं, प्रत्येक लेकरू हा परमेश्वराच्या आमच्या मोठ्या धाट्याच्या आधारात राहावा, त्याच्या अधिकारात राहावा, त्याच्या आज्ञा पालनेमध्ये राहावं, आणि जेणेकरून सर्व प्रकारचे आशीर्वाद आमच्या लेकराला मिळावे. अशाच प्रकारे प्रेषित पौल ज्याने आध्यात्मिक जन्म दिला, त्या करंथीकराच्या लोकांना तो सांगत आहे की ह्या लोकांनी व्यवस्थित जगावं. आणि आज परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही देखील असं करावं. म्हणून
आम्हाला कितीही गुरु असू द्या, पण बाप एकच आहे. पालकाला बाप करून घेऊच नका. पुढे पाहूया आपण. म्हणून मी तुम्हास विनंती करतो की, आता तो म्हणतोय, आता समजा ह्यो जर असताना प्रेषित पाऊली तर तो असंच केलं असतं, मी तुम्हाला विनंती करतो, त्यांनी हातच जोडले असते. मी पण तुम्हाला हात जोडतो. या ठिकाणी लिहिलंय की मी तर तुम्हास म्हणून मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. प्रेषित पाऊल म्हणतो मी सेवक आहे, मी प्रेषित आहे, मी पास्टर आहे, मी सुवार्थिक आहे, मी संदेष्ट आहे. पाचही पदरी सेवा माझ्याकडे. सगळ्यात जास्त आशिया खंडात मी सुवार्थ सांगितली. सगळ्यात जास्त मला रेमटवलंय. सगळ्यात जास्त माझे हाल झालेत. सगळ्यात जास्त माझे गलबत फुटलेत. सगळ्यात जास्त मी तपास केलाय. सगळ्यात जास्त लोकांनी मला छेडलंय. सगळ्यात जास्त लोकांनी मला पीडा दिल्यात. सगळ्यात जास्त लोकांनी जर त्रास कोणाला दिलेला असेल ना सगळ्या प्रेषितांमध्ये, तर तो प्रेषित पाऊल. आणि म्हणून तो तेवढं सहन करून जे काही करतोय ना, म्हणून तो खात्रीपूर्वक असं असतं, ज्याच्याकडे आहे ना तोच तो देतो. आणि जो करतो ना त्याला कशाचा प्रकारचा डर नसतो. ज्याला जे कर आहे ना, जो करतो त्याला डरत नाही, म्हणजे तो घाबरत नाही, याचा अर्थ त्याची कृती त्या ठिकाणी आम्हाला सहमत असते. तर या ठिकाणी आम्हाला तो प्रेषित पाऊल प्रार्थनापूर्वक सांगतोय त्या ठिकाणी की म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठविले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो. सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो. त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हाला देईल. सगळ्या मंडळीमध्ये सारखीच शिकवण पाहिजे. तुम्ही मनाचं ढाप कंपनी करूच नका. तुम्ही मनाचे तुमच्या मिनिस्ट्रीचे लेबलच लावू नका. तुमच्या मिनिस्ट्रीचं नाव काही असू, मिनिस्टरचे रूल लावूच नका. तुम्ही ख्रिस्ताचे रूल लावा, येशूचे रूल लावा, आत्म्याचे रूल लावा, देवाच्या पवित्र वचनाचे रूल लावा, सत्याचे रूल लावा. ह्यो प्रेषित पाऊल लिहितोय की या ठिकाणी ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हाला देईल. सगळीकडे सारखी शिकवण होती ख्रिस्ताची, पौलाची, प्रेषितांची. आम्ही काय करतो, आमची मंडळी बदलली का लगेच शिक्षण पद्धत बदलली. सेवंथ डे शनिवार, पेंटेकोस्टल डे त्यांचं तर काय वेगळंच आयटम आहे. प्रोटेस्टंट, डुबुक मिशन, सल्वेशन आर्मी, झेंडाखाली बाप्तिस्मा, पाण्याचा बाप्तिस्मा, वर झेंडा धरायचा. काय झेंडे लावले तुम्ही आतापर्यंत? पेन्सिल साठी तुम्ही ते सेवा करतात. आम्हाला माहितीये, तुम्हाला पुरावे देईल आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर पवित्र शास्त्र असं सांगतं की सर्व सेवकांची, सर्व मंडळांची, सर्व चर्चची शिकवण एक पाहिजे, शिक्षण पद्धती एक पाहिजे. ठीक आहे, तुमचे ड्रेस कोड कोणते असू द्या, परंतु किमान परमेश्वराविषयीची जी शिकवणूक आहे ती तर कमीत कमी सारखी पाहिजे ना. कारण येशू आज संपूर्ण राष्ट्रासाठी, संपूर्ण जगासाठी आलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्तानी कुठल्या मंडळाच्या स्थापना नाही केल्या. आणि जर तुमच्या माझे जर भांडणं होते ना गुराख्यामध्ये, तुम्हाला एक उदाहरण सांगत, अब्राम आणि लोट हे दोघं जण एका ठिकाणी परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. मग असं झालं की लोटाची पण चांगल्या प्रकारची भरगत झाली आणि अब्रामाची चांगल्या प्रकारचं त्याला वैभव मिळालं. मग असं झालं, पुढे चालून लोटाचे चाकर, लोटाचे नोकर, लोटाजवळ असणारे, हाताखाली काम करणारे आणि अब्रामाच्या हाताखाली काम करणारे, या दोघांचे झाले ना रानात मारामार्या. हो, माझ्या घासात तू मेंढर आले, माझ्या वैरण तुझ्या गाढवांनी खाल्ली, झाले त्यांचे भांडणं. आणि मग लोट आणि अब्राम हे दोघ जण पुतणे होते, एका रक्ताचे, एका हाडाचे, एका मांसाचे. आणि दोघांना परमेश्वरने आशीर्वादित केलं होतं, दोघं एकाच एरियात होते. आणि मग असं घडलं की अब्रामाला मग लक्षात आलं आणि मग अब्राम आणि लोट एकत्र आले, ते दोन्ही आणि चुलते पुतणी. आणि मग ते म्हटले, खायला भाई असं असं होतंय, आता काय करायचं? मग अब्राम म्हटलं, एक काम करू, आपण दोघं विभक्तो, आपण वेगळं होऊ. तुला आमच्या त्या छोट्या जगातल्या गोष्टीच्या भांडणावरून आमच्यामध्ये कलह वाद निर्माण करण्यापेक्षा आपण थोडस वेगळं होऊ. ज्या परमेश्वरने आम्हाला इथपर्यंत आले ना, तोच परमेश्वर तुला तिकडे नेईन, तोच परमेश्वर मला इकडे नेईन. आम्ही दोघं सारखंच राहू. मग काय करू, आपले जनावर वाटून घेतले. आणि तो लोटाला तो अब्राम म्हटला, अब्राम जरा जास्त देवाच्या जवळ होता आणि तो म्हटला, एक काम कर, तुला जो प्रदेश पाहिजे ना तू निवडून घे. लोट हावरा निघला. लोट लगेच म्हणला, आले इकडं हिरवगार दिसतोय राव, इकडंच जातो मी, इकडं पाणी बिणी, इकडं थोडस वाळवटण, डोंगर डांगर दिसते, जाऊ दे द्या. लोटांनी जागेवरच हाव धरली होती. लोटांनी जागेवरच त्याचं शिक्षण बदललं. परमेश्वराने दिलेले जे शिक्षण आणि तिथंच शिक्षण पद्धत त्या लोटांनी बदलवली. पण तो अब्राम हा त्या शिक्षण पद्धतीवर ठाम राहिला.
कारण अब्रामाचा विश्वास देवावर होता आणि लोटाने काय केलं, मग त्या दिसणाऱ्या गोष्टीवर भरोसा ठेवला ना, अशा प्रकारे ते दोघ जण इकडे तिकडे गेले. मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही जगामध्ये कितीही मंडळ स्थापन करा, काही नावं ठेवा त्याची, कोणत्याही मिनिस्ट्री स्थापन करा, परंतु तुमचे देवाविषयी, ख्रिस्ताविषयी, प्रभूविषयी, आत्म्याविषयी, परमेश्वराविषयी जी शिक्षण आहे ना, ती शिक्षण पद्धत मात्र एकदम सेम ठेवा, सारखी ठेवा. बाकीचं आम्हाला आणि या देवाच्या सेवक प्रेषित पौलाला पण आणि परमेश्वराला पण आणि आत्म्याला पण आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पण याच्या व्यतिरिक्त काही नाही पाहिजे. साहजिकच आहे, आमच्यामध्ये भांडण नाही व्हावं म्हणून आम्ही आमचं सेपरेट होऊ, त्याच्याबद्दल वाद नाही. आम्हाला सेपरेट मंडळाची काही अडचण नाही. फक्त ज्या ज्या मंडळ्या परमेश्वरच्या नावावर, ख्रिस्त म्हटलेल्या पायावर तयार केलेल्या आहेत ना, बांधलेल्या आहेत ना, त्यांची शिक्षण पद्धत सारखी असावी. कारण प्रेषित पौलाने आशिया खंडामध्ये इतक्या काही मंडळ्या टाकल्यात, आता तर फक्त आपल्याला 10-12 नावं पडतील इथं, पण तो आशिया खंडातल्या अख्ख्या सगळ्या जर मंडळी जर मोजल्या ना, नावं वेगळे असतील पण तो शिक्षण पद्धत येतं. आणि म्हणून तो मागच्या चॅप्टर आम्ही शिकलो, मी पौलाचा, मी अपोलोचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा. आता पौल म्हणतो काय तुकडे तुकडे केले काय तुम्ही ख्रिस्ताचे? अहो कुठे येतो तुमचं ध्यान? म्हणजे ख्रिस्ताचे तुकडे तुकडे म्हणजे केले काय? तुमच्या मंडळी होऊन द्या, 4 काय 40 होऊन द्या, 40 लाख होऊन द्या, पण ख्रिस्त मात्र एकच राहायला पाहिजे. तुम्ही एक तुकडा घेतला त्याचा, ख्रिस्ताचा. कुणी मुंडकं घेतय, कुणी पाय घेतय, कुणी झगा घेतय, कुणी चिठ्ठ्या टाकीतय, कुणी काय काय घेतय, कुणी हृदय घेऊन पळतय, कुणी फक्त पवित्र आत्माच घेऊन पळतोय, कुणी फक्त प्रभू येशूच घेऊन पळतोय, कुणी फक्त पिताच घेऊन पळतोय, कुणी पिता पुत्र पवित्र आत्मा तिघही घेऊन पळते. आणखीन एक दुसरी कोण आली काही मंडळी नाही, नवीनच तयार झाली. आता जरा थोडी थंड झाली नगरमध्ये, ते त्यांचं दुसरंच शिक्षण. अहो काही चाललंय काय? तुमच्या मंडळ व्यवस्थित असू द्या, आम्हाला त्याच्याशी काही नाही, देवाला त्याच्याशी काही घेणे देणे. करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहितोय की ख्रिस्तामधील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण ठेवा, तो आठवण ठेवा, तो तुम्हाला देईल, कारण सर्वत्र शिक्षण मी सारखंच देतो मंडळीला. देवाच्या लोकांना सारखंच खाद्य द्या. ज्यावेळेस हे इस्रायल लोक त्या रानात चालले होते ना, त्यावेळेस त्यांनी कुरकुर केली, प्रभू परमेश्वरा, अरे आम्हाला कशाला इकडे मारायला आणलं या रानात? अरे एखाद्या आठवड्यात तुम्ही एकदा तरी मटण खायचो कमीत कमी त्या गुलामगिरीत असताना. आता रस्त्याने तर काहीच दे ना तू. मग परमेश्वराने त्यांना असं मटण दिलं, असं मटण दिलं, असे लावे पक्ष पाठवून दिले, काही काही नळड्यात अडकून मिली. इतकं खाल्लं त्यांनी, इतके त्यांना सुध नाही राहिली, किती खावा. आजही पाळक लोक असेच नाही, इतके काही खाऊ राहिले, इतके काही खाऊ राहिले ना दानपात्र, तर पार इथपर्यंत आले. आणि या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये समजले कुणाच्या गळ्यापर्यंत आले, आणि आता हळूहळू गळ्याच्या खाली उतरायला लागले. मी तर लोकांना विनंती करीन, अजून थोडस द्या, म्हणजे बरोबर ते बाहेर येतील. पण या ठिकाणी तू सांगतो शिक्षण पद्धत तुमची चांगली असावी, सारखी असावी. कुणाला आज तुझा भाव करूच नका ना. चुकला ना तर चुकला, त्यांनी चांगलं काम केलं ना त्याची वाहवा करा, शाबासकी करा. पण देवामध्ये, प्रभूमध्ये ठीक आहे, तुम्हाला आणि मला शत्रू समजायचं सांगितलेलं नाही, सगळ्यावर प्रेम करायचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देवाची शिक्षण पद्धती आहे ती व्यवस्थित चालू करा आणि एकसारखं शिक्षण द्या. या ठिकाणी प्रेषित पौल आम्हाला या ठिकाणी शिकवत आहोत. पुढे पाहूया आपण. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईल, तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहिजे. काही लोक मोकार फुगलेत, मोकार सुचलेत, काय आलंय त्यांची त्यांनाच कळा नाही. फुगलेले लोक, मी नाही सांगत, माझ्या मनातली भडासाई नाही काढीत आणि मी ते तसा प्रयत्नही करणार नाही. मी पवित्र शास्त्र वचन टू वचन मी तुम्हाला वाचून दाखवतोय, नोट करून घ्या तुम्हाला जर वाटत असेल तर. काही करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 19. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन, तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहिन. फुगलेत ना, चांगल्या मोठ्या फुग्यासारखे फुगा, काही अडचण नाही, पण तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य किती हे मी पाहिल. असू द्या, तुमच्याकडे देवाचं सामर्थ्य किती हे मी पाहिल, असं करंथीकराच्या लोकांना तो म्हणतोय. कारण प्रेषित पौलाला करंथी मधल्याच्या मंडळीची भेट घ्यायची होती, ज्याने बऱ्याच वर्षापूर्वी, बऱ्याच दिवसापूर्वी करंथीकडली मंडळी तयारी केली होती. त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्यावर प्रेषित नेमला, त्यांच्यावर अध्यक्ष नेमला आणि तिथून पुढे तो जाऊन दुसऱ्या ठिकाणी तो सेवा कार्य केलं. आणि सेवा कार्य करीत असताना त्याच्या प्रिय काही शिष्यांनी सांगितलं की पास्टर पौल साहेब,
आम्ही तुम्हाला विनंती करतो की इकडं तुम्ही सांगितलेल्या शिक्षणात जरा गडबड झाली, गोंधळ झाली, आणि मग तो म्हणतो आता मला काही येता येत नाही, मी काय करतो एक पत्र लिहितो, आणि मग त्याने लिहिलं करंतीकरास पहिलं पत्र, आणि मग त्या करंतीकराच्या पत्रामध्ये इकडून जसे त्याला फोन केलते किंवा देवाच्या आत्म्याने जसं त्याला कनेक्ट केलं तसं तसं त्या लोकांना तो मार्गदर्शन करत आहे, पितृतुल्य बोध करीत आहे, बापा समान बोध करीत आहे, लेकरा समान बोध करीत आहे. आणि देवाचं वचन आज देखील आम्हाला, पिता आमचा परमेश्वर तो आमचा बाप आहे, आम्ही त्याचे लेकर आहेत, आणि पिता परमेश्वर आम्हाला या वचनाच्या माध्यमातून बोध करत आहे. आणि म्हणून प्रिय तो म्हणतोय हे करीत असताना जे फुगलेले लोक आहेत ना, कमून फुगलेत, कशासाठी फुगलेत काय माहित नाही, पण फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही. ते कशासाठी फुगलेत हे नाही बघणार, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहिजे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मी त्यांच्यामध्ये पाहिल ना, हा त्याला आनंद वाटतो. पण मोकार फुगण्यात काही अर्थ नाही, मोकार रामडोल बोलण्यात काहीच काय. 20व्या क्रमांकाचं वचन आहे, कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. बोलू नका, देवाचं सामर्थ्य मिळवा, देवाचा अभिषेक मिळवा, देवाची कृपा मिळवा, देवाच्या सानिध्यात राहा. आवाज टाकल्या तुमच्या पुढे ताट हजर झालं पाहिजे. देवाचा सेवक दानिएल ज्यावेळेस प्रार्थना करायला बसला ना, तो प्रार्थना करीत असता लगेच देवदूत त्या ठिकाणी टपकला आणि तो म्हटला, दानिएला तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. सांगण्या अगोदर, म्हणण्या अगोदर आतल्या आतच त्याची विनंती होती. तुझा दान धर्म, तुझी सेवा, तुझी प्रभू येशूविषयी असणारी आस्था आणि विश्वास पाहून तुला सांगण्याच्या अगोदर तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. आम्ही गेल्या 30 वर्षापासून 40 वर्षापासून पार आता मसन वाटत आमची पेटी तयार झाली तरी प्रार्थना करतो. आमची काय प्रार्थना आतापर्यंत काय ऐकायला येईना. कारण काय? कारण आम्ही फक्त फुगलो, कारण आम्ही फक्त सुजलो, कारण आम्ही फक्त बोलतो. आम्ही देवाचं राज्य मिळवण्यात झटलोच नाही, देवाच्या आज्ञा पाळण्यात काही झटलोच नाही, आणि आम्ही देवाची शिक्षण पद्धत काही स्वीकारलीच नाही. आणि ज्यांनी कोणत्या वरिष्ठांनी आम्हाला बोध केला, कोणत्या पाळक साहेबांनी, रेव्हरंड साहेबांनी किंवा बिशप साहेबांनी, आम्ही तो मानला नाही आणि आमच्या मनाच्याच पद्धतीने आम्ही चाललो. म्हणून आजही आमची प्रार्थना ऐकण्यात आली नाही. पुढे तो लिहितोय 21व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, तुमची काय इच्छा आहे. आता तो बाप जो आहे, आध्यात्मिक बाप, त्याच्या आध्यात्मिक लेकरांना म्हणजे करंतीकरांच्या लोकांना म्हणत आहे, तुमची काय इच्छा आहे सांगा बरं, मी कसं यावं. तर तिथं लिहितोय, तुमची काय इच्छा आहे, मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या भावनेने यावे, हे तुम्ही ठरवायचं. मी तुमच्याकडे कसा येऊ. आता अधिकार आहे, बाप येतो. हो, ज्यावेळेस आमचा मुलगा त्रास देतो ना, आम्ही त्यांना गोळीच सांगतो, एकदा दोनदा सांगतो, आणि तिसरा गोळी द्यायचा टायमिंग झाला ना, हे 2 गोळ्या दिलेल्या असतात, त्यांनी काही उपयोगच होत नाही. मग तिसरी गोळी नाही देत, आम्ही इंजेक्शन भरतो. मग इंजेक्शन 2 प्रकारचे, एक चांगले आणि एक डायझनचं. लवकर जर पेशंट जर रिकवर होत नसलं ना दवाखान्यात, आणि जो त्रासच देत असला ना नर्सला, डॉक्टरला, बेडला, घरच्या लोकांना पण, तो कामातून गेलेला असला आणि त्याचा काही उपयोगही होत नसला ना, तर मग शेवटी नावेलाजानी त्याला डोस देते ते इंजेक्शन. एक जिवंतपणाचं इंजेक्शन आहे, एक मरणाचं इंजेक्शन आहे. तर तो म्हणतोय, मी तुमच्याकडं कसा येऊ, तुमची काय इच्छा आहे, मी तुम्हाकडे काठी घेऊन येऊ का. आता काठी आणल्यावर काय होतं माहिती का तुम्हाला, काठी कुणासाठी वापरल्या जाते माहिती का. आमच्या खेडेगावात, आता मी खेडेगावात राहतो, म्हणजे सर्रास आहे त्याचा अर्थ समजून नका घेऊ कृपया. कुत्र दारात आलं ना, कुत्र का, त्यांना आम्ही पहिला हाड म्हणतो हळू आवाजात, ते ऐकतच नाही, त्याला तुकडा टाकतो, परत हाड म्हणतो. का ते आमचं नसतं ना, आमच्या असल्यावर आम्ही नाही काठी घालणार. पण ते आमचं जरी असलं ते ऐकलं नाही ना, पुढे सांगतो तुम्हाला, त्याला हाड करून जरी तो गेलाच नाही ना, मग आमच्या दरवाजाच्या कोपऱ्याला एक दांडक ठेवलेलं असतं, काठी, बांबू. एका बांबूच्या धोपडीत कुत्रा आडव करतो. असंच पद्धती तो काय लिहितो तिथं, या ठिकाणी लिहिताय, तुमची काय इच्छा आहे. आम्हाला प्रश्न विचारले आज, देव परमेश्वर आम्हाला विचारताय, तुमची काय इच्छा आहे. मी तुमच्याकडे काठी घेऊन येऊ का, सोटा घेऊन येऊ का, तलवार घेऊन येऊ का, मरी घेऊन येऊ का, पीडा घेऊन येऊ का, दुःख घेऊन येऊ का, तुम्हाला त्रास द्यायला येऊ का, तुमचा न्याय करायला येऊ का, तुम्हाला आणखीन गाळात घालायला येऊ का, तुमचा वाटोळा करायला येऊ का, तुमच्या सगळ्या कामावर मी फुंकर टाकू का, तुम्ही हातात घेतलेले ते काम तुझं असफल करू का. काठीचे वेगवेगळे प्रकार येतं. आता म्हणून तुम्हाला मी सर्रास सांगितलं की बघा, काठी जी आहे त्याचा सर्रास अर्थ तसाच घेऊ नका. प्रभू येशूने जर काठी घेतली ना, नाहीतरी आता तो येणारच आहे. आणि नाहीतरी आम्ही कालच्या भागामध्ये पाहिले की ज्यावेळेस आम्ही बांधकाम करतो
त्यावेळेस प्रत्येक जण कुणी पेंडा, कुणी वैरण, कुणी सोनं, कुणी रूप, कुणी काय यांनी बांधतो. आणि परमेश्वर म्हणतो मग मी ते बांधकाम चेक करणार आहे, अग्नीच्या स्वरूपात चेक करणार आहे. आणि ज्याचं काम टिकल तो तारल्या जाईल, आणि ज्याचं काम पडल त्याला गडीभर तारीन मी, पण आगडीतून निघल्यासारखा. आणि म्हणून प्रिया हो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रेषित पौल कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 20 मध्ये लिहित आहे, 21 मध्ये लिहित आहे, तुमची काय इच्छा आहे की मी तुम्हाला काठी घेऊन यावे, किंवा दुसरं ऑप्शन, पहिलं ऑप्शन काठी, दुसरं ऑप्शन प्रीतीने. हा, हे परवडन. देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं, प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. त्याने जर प्रेम केलं नसतं तर निश्चित अर्थाने आज आम्ही चांगलं जीवन जगलो नसतो. आणि म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देईल की आम्ही काठी निवडून घ्यावी नाही, तर आम्ही प्रीती निवडून घ्यावी. कारण प्रीती आली का आमच्या पापाची रास पण झाकल्या जाईल, आमच्या पापाच्या दयेवर पांघरून घातल्या जाईल. कारण देवाने जर आमचं पाप बघायला सुरुवात केलं तर एकही मनुष्य त्याच्या पुढे टिकू शकणार नाही, एक सुद्धा, कुणीच नाही. याजकच नाही टिकत, बाकीच्यांचं काय घेता, पुढे दुकान मांडता बाकीच्यांचं. ज्याची सेवा करत आहे, ज्याच्यासाठी सगळं काही खर्च करत आहे, ज्याच्यासाठी समर्पण करत आहे, जर परमेश्वराने त्याचा जर तडाखा काठीने सुरू केला तर मग सर्वसामान्य लोकांपर्यंत कोणता हातात घेऊन येईल सांगता येत नाही. म्हणून आताच वेळ आहे. आम्हाला परमेश्वर म्हणत आहे मला तुमच्याकडे यायचं आहे. आजच्या शास्त्र भागावरून परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडे येऊ इच्छितो. आजच्या शास्त्र भागावरून जसा पौल म्हणतो कोरिन्थीकरांच्या लोकांना की मी तुमच्याकडे येणार आहे, परंतु येण्याच्या अगोदर मी तुम्हाला पत्राच्या द्वारे सांगतो की माझी मी 3 पद्धतीने येणार आहे, तर मग तुमची काय इच्छा आहे, म्हणजे मी येताना तसा प्लॅन करून येईल. जसं आम्ही एखाद्याच्या घरी आम्हाला आमंत्रण केल्यानंतर आम्हाला लक्षात येतं का बाबा त्या ठिकाणी आम्हाला काय काय करावं लागेल, किंवा ते लोक तशा प्रकारे तयार करून ठेवतात. एखाद्या कर्जदार जर एखादा जर असला तर ते जर म्हणलं ना भाऊ मी कर्ज उपसायला तुमच्या घरी येणार आहे बरं का, अमुक इतके वाजता, मला माहित नाही, मी घरात आलो ना दारात आलो ना लय चहा पिन पाणी पिन, पण माझे पैसे घेऊन घेतल्याशिवाय राहणार नाही. मग आम्ही काय करतो माहिती का, त्याच्या पैशाची तरतूद करून ठेवतो. किंबहुना त्याला पहिलेच फोनवर रिक्वेस्ट करतो, साहेब तुम्ही घरी या, चहा वगैरे घ्या, पण मला काही पैसे नाही साहेब, तुम्ही जर आले तर माझ्याकडे अर्धेच पैसे थोडेच देता येईल. तरतूद करता का नाही? म्हणजे तुमची काही इच्छा आहे की त्या व्यक्तीने येऊन आमचे भांडे कुंडे आमच्या दाराच्या बाहेर फेकू नये, 4 चौघात आमची इज्जत जाऊ नये, अशीच इच्छा असते ना. मग तसा प्रेषित पौल म्हणतो तुमची काय इच्छा आहे. आणि आज प्रेषित पौलाला घडीभर बाजूला ठेवूया. आता पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय मी तुमच्याकडे येऊ इच्छितो, तुमची काय इच्छा आहे. ऑप्शन दिले त्याने 3, आपण पाहूया ते ऑप्शन. मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे, किंवा प्रीतीने किंवा सौम्यतेच्या भावनेने यावे, सौम्यतेच्या भावनेने यावे. काठी घेऊन, प्रीतीने आणि सौम्यता, ह्या 3 गोष्टी, 3 कॅटेगरी दिलेले, 3 ऑप्शन आम्हाला दिलेले. मग आता ते तुमच्या आणि माझ्या हातात आहे काय करायचं. परमेश्वराने आमच्याकडे प्रीतीने यावा का सौम्य होऊन यावा, एकदम लीन, एकदम मस्त पैकी रिलॅक्स, का काठी घेऊन यावा. आज मी तुम्हाला सांगेन, परमेश्वराला जर तुमच्या घरी बोलवायचं असेल किंवा परमेश्वराने नियोजन केलेलंच आहे, नाहीतरी असं नाही आमच्या म्हणण्यावरून तो काही थांबणार नाही, कारण न्याय तो येणारच आहे, न्यायाधीश होऊन येणारच आहे. मग त्याच्या अगोदर आम्हाला संधी दिली आता या शेवटच्या अंतकाळात समायला. मी येतोय, पण मी अंत समायला येतोय आणि मी न्याय करायला येतोय. आणि मग मी यायच्या अगोदर मी बघन, मग जे फुगलेले आहेत ना, कशाने फुगलेले आहेत त्यांना बघतो, आणि जे कोणत्याला ज्ञानी पंडित आहेत त्यांनाही बघतो, आणि जे काही असेल ना अन्य पद्धतीचे शिक्षण देणारे त्यांच्याकडे बघतो, आणि ज्यांनी पोटावारी सेवा केली ना त्यांच्याकडे बघतो, आणि ज्यांनी समर्पित जीवन जगले ना त्यांच्याकडे बघतो, आणि ज्यांनी कामधंदा सेवा करून गेले ना त्यांच्याकडेही बघतो. आणि जरी कामधंदा सेवा करतात ना, लय टमाटा उड्या मारू नका. अहो, मी त्या काम धंदा करणाऱ्या सेवकांना पण विनंती करील, त्याच्यात मी पण आहे, कारण मी काम करूनच सेवा करतो. आम्ही डामडौल मिळवायचा नाही, आम्ही सुद्धा डामडौल नाही मिळवायचा, कशाचाच नाही, प्रौढी मिळवायचीच नाही. नाही तर प्रभूनी काठी जर घेतली तर त्या काठीच्या सापड्यात आम्ही सापडतो. मग एवढ्या दिवस काम केल्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यापेक्षा आज आम्ही सर्वजण मिळून परमेश्वराला विनंती करूया की प्रभू तू काठी घेऊन येऊ नको बाबा, प्रीतीनेच ये. आणि प्रीतीचं ऑप्शन समजा तुझ्याकडे जर नसलं तर सौम्यतेने ये, पण काठी घेऊन मात्र काही घेऊ नको. म्हणून ही वचनाची काठी आज प्रेषितांच्या मार्फत या सर्वसामान्य लोकांवर आणि जे काही प्रेषित आहेत ना नावाला त्यांच्यावर देखील पडत आहेत. अनेक लोक याला प्रेषित जबाबदारी,
विषय तिथंच आपला ड्रॉप होतो की त्या क्रांतिकाराच्या पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 ची सुरुवातच ही हेडलाईन, प्रेषित देवाला जबाबदार आहे. मग प्रेषितांनी म्हणायचं, प्रेषित प्रभू आमच्या मंडळीकडे येताना प्रीतीने, प्रभू आमच्या मंडळीकडे पाहताना सौम्यतेने पहा. प्रीती आम्ही काठी घेऊच नको प्रभू, तुला येऊच तर मी ह्या लोकांना काठीने धोपटून धोपटून नीट करतो. प्रेषितांनी म्हणायला पाहिजे, फादर लोकांनी म्हणायला पाहिजे, फादर लोकांनी म्हणायला पाहिजे, कारण मला जबाबदारी दिली होती. मी आज जसे लोक आले तसेच कोंडवाड्यात कोंडले. कुठाले आहेत, काय आहेत, कमी शिक्षण नावाले आहेत का, अयोग्य शिक्षणावाले आहेत का, कोणते, तर मी विचारच नाही केला. मला फक्त वाटलं का माझा कोंडवाडा भेटला आणि माझा कर मला भेटला आणि आता मला काही आवश्यकता नाही, म्हणून मी माझ्या मंडळीत बरीच भेसळ करून टाकली आणि त्यांचं मन धरणी करण्यासाठी आता काय मला काही करता येईना, नाविलाज झालाय. पण तुम्ही प्रिय सेवकांनो, मी तुम्हाला विनंती करेल, मी एक सेवकच आहे, मी विनंती करेल आता मंडळीकडे काठी घेऊन निघा तुम्ही. आता गुरं ढोरं धोपटा तुम्ही सरळ सरळ, त्याच्याशिवाय नीटच नाही. तुटू दे एखाद्याचं तंगडं तुटलं तर, हाना काठी फेकून. काय एक माणूस तुमच्या चर्चला नाही आला म्हणजे काही तुमचं काही लय नुकसान नाही होणार, परंतु तो जर नाही आला ना तर त्याच्यामुळे अख्खी मंडळी वाचन. एका कांद्यामुळं तुमच्या अख्ख्या गोण्या सडायला लागल्यात. हो, एकच कांदा असतो साडका, तो गोणी जर ठेवला त्याच्याकडे बघितलं नाही ना लवकर, तर मग काय होतं माहिती का, अख्खी गोणी सडी होतो तो. मग गोणी पटांगणात ओतून द्यावा लागती आणि मग तोच कांदा कमी भावात विकावा लागतो आणि लोक सडके कांदे घेत नाहीत आता. त्याच्यामुळं पाळक साहेबांना मी तुम्हाला विनंती करेन, प्रेषित जबाबदारी आहे म्हणून मी हा विषय तुम्हाला छेडतोय. हे हेडलाईन्स आहे, या सर्व गोष्टीला प्रेषित जबाबदार आहे. प्रेषितावर एक पद्धत दिलेली आहे, प्रेषितावर प्रेशर टाकलेलं आहे, प्रेषितला जबाबदारी दिलेली आहे. आणि मग तुम्हाला लोक नाव ठेवतील, काय अडचण नाही, ठेवू द्या त्यांना. म्हणून आता लॉकडाऊन मुळे तुम्ही तरी कुठं लय दिवस चर्चला आलेले आहेत, आता घरी आलेत ना, बसा घरीच, काय गरज नाही यायची. यायचं असलं तर नीटनेटकं या, योग्य शिक्षण घ्या, खरं शिक्षण घ्या. आणि चर्च मध्ये जर एखादा गहन आणि गुप्त आणि जड अन्न द्यायला सुरुवात केली ना तर मनाला लागून घेऊ नका. बऱ्याच लोकांना असे मी सांगन आवर्जून, ज्यावेळेस मी निंबळकची चर्चची मंडळी चालवत होतो ना, हेच असंच सत्य शिक्षण द्यायला लागलो. अवलय जड गेलं, त्यांना हाकलून दिलं मला खुशाल. प्रेज लॉर्ड, परमेश्वराच्या वतीने मी आभार मानतो. जमत नाही, सत्य ते सत्य, लोकांच्या पुढं पुढं करायचं सोडून द्या. हा, लोकांच्या पुढं पुढं का, तारणासाठी करा, शिक्षणासाठी करा. पण ते जर शिक्षण लाताळायच लागले आणि जर तुमचं पाणी गढूळ करायला लागले आणि बाकीच्या मेंढराला शिंगाईने जर हुंदडायला लागला एखादं मेंढरू, जर लय तिथलं प्रमुख असलं, त्यांनी लय आमच्यासाठी केलं, त्या मंडळीसाठी लय केलंय, काही नाही, परमेश्वर करायला देतो म्हणून तो करतो. आणि परमेश्वर मला किंवा तुम्हाला तिथं सेवा करायला लावतो म्हणून. परंतु याचा अर्थ असा नाही घाळमाटवाणी सेवा करू नका, घाळमाटवाणी सेवाच करू नका. मी म्हणत नाही तुम्ही सगळे काम करून सेवा करा, तुम्ही नाही काम करत ना, प्रेज द लॉर्ड, तुम्ही देवाचं काम करीतात ना, देव तुमची काळजी घेईल. तुम्ही जबाबदार व्हा, तुम्ही मनात ठेवूच नका. तुम्ही देवाचं काम करा, देव त्याचं काम करील. तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही तुमचंच काम करता, मग देव म्हणतो ते पण तुझंच कर. मग दानपत्रासाठी लोंढा गोळावा लागतो. आमच्या मंडळीचे अध्यक्ष कोण असते, इकडचे तिकडचे कोणी असते ना, मेन लोक, नावेला त्यांनी लोंढा गोळावा लागतो. सत्यवचन सांगायचं लगेच रोखावं लागत, गोड गोड शब्द त्यांना सांगावं लागत. सत्य परिस्थिती माझ्या स्वतःच्या सेवेच्या अनुभवातले मी बोल देतो. नंबर, नाव, पत्ता सगळं देईल मी, हे सत्य आहे. आणि मी जरी नाही दिलं ना तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ती गुप्त राहती, प्रकट होती. मी जर लय टमाटामा बोलत असलो ना, माझंही प्रकट होईन एक दिवस. हो, वादच नाही, तो कुणालाच सोडणार नाही. म्हणून तुमच्याकडे आणि माझ्याकडे परमेश्वराने काठी घेऊन यायच्या अगोदर ना आपण म्हणून प्रभू माऊ प्रीतीने ये बाबा, सौम्यतेने ये. जे झालं ते हो करतं, झालं ते माझ्याकडून गलतीने झालं, किंवा मी दुष्टाच्या कचाट्यात सापडलो, किंवा लोकांच्या कचाट्यात सापडलो, किंवा चांगल्या फॅशनेबल पालकांच्या सहवेशात राहिलो, त्याच्यामुळे मी माझं सगळंच बदलून टाकलं, माझी आयुष्यतही बदलून टाकली. काय नाही, तेव्हा तुम्हाला याच्यापेक्षा उंच पोस्ट देईल. अनेक लोक इथं जे धुळीवर होते ते आज स्टार झालेत, आणि जे स्टार आहेत ना आज परत एकदा फेसबुकला यायला लागलेत. ज्यांच्या तारखी घेत होतो स्तुती आराधना करायला, तारखी भेटत नव्हत्या, आज परत ते आले जिथं कुठं यायचे तिथं. ही सत्य परिस्थिती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, टॉप 1 गाजलेले ते नुसते स्टेजवर आले तरी लोक असे उघडे नागडे होऊन नाचायचे. त्या टायमिंगला लय आयुष्य वाटली त्यांना, लय भारी वाटलं त्यांना, वाटलं लय देवाचं सामर्थ्य. काय ते केसाची स्टाईल, आणि काय ते गाण्याची स्टाईल, आणि काय ते राहण्याची स्टाईल. आणि आज कुठे आहेत ते? बऱ्याच लोकांना कळालं असेल ते कोण असतील ती. आता कुठे आहेत माहितीत ना,
मग देव कुणाला सोडित नाही. बरं तरी झालं देवाने त्या सेवकावर दया केली, प्रीती केली, सौम्यतेने वागलाय. त्या सेवकावर जर दांडका किंवा काठी काढली असती ना, तर त्यांनी आज तिथं आज परत एकदा फेसबुकवर तो सेवा करायला नसता. ही महत्वाची जबाबदारी. आणि ही एकच नाही, असे लईत तुम्हाला फुटावर भेटतील. म्हणून प्रेषितांनो तुमच्यावर जबाबदारी. आता त्या व्यक्तीने सोडून दिली सेवा, गाण्यांची सेवा सोडून दिली. आता त्याच्यात काही त्याला जयच मिळालं, लोकांना समजलं. आता लोक त्याला कोणी इन्व्हाइटही नाही करीत. आता वचनाची सेवा करत फिरतोय आता फेसबुकवर. मग इतके मंडळी, तितके फॉलोसन, तितके फॉलोसन, काही चुकीचं शिक्षण देतोय. चुकीचं शिक्षण देऊ नका पाळक साहेब. तुम्ही गाण्यांची सेवा सोडून दिली ना, आता वचनाची घेतली ना, तर बायबल इतर रेपर लिहून घ्या. नसला माहित तुम्हाला तर. कारण तुम्हाला फक्त केस ओढून गाणे म्हणायची तुम्हाला सवय झाली होती ना. आता जर देवाने तुमचं परिवर्तन केलंय ना, तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक दास या नात्याने विनंती करतो. नोट नंबर करून घ्या. करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 17. ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धत चांगली ठेवा. डुप्लिकेट शिक्षण लोकांना देऊ नका. काही पैशाच्या पहिले गाण्याच्या जोरावर पैसे कमवले त्याच्या माध्यमातून काही कुटाने करू नका. मी एक आध्यात्मिक पिता या नात्याने सांगतोय. ज्याची तुम्ही पोरासारखे वागतात ना, तर मी तुमचा पिता, आमच्या सगळ्यांचा पिता परमेश्वर आहे, त्याबद्दल वादच नाही. तुम्ही आणि मी सगळे देवाचे लेकर आहोत. पण तू या ठिकाणी सांगतोय की जे फुगलेले आहेत, ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही, काहीच नाही, मोकार फुगले ते. अहो त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही त्यांच्या एरियात सेवा केली नाही म्हणून फुगले ते. असू द्या, देव त्यांच्या फुगण्याकडे बघणार आहे. मी जरी नाही बघितलं ना, तर ज्यावेळेस देव येईल ना, मग देव सगळं टार्गेट काढील. का तुमच्यासाठी जो दाढीवाला गरीब कामकाज करणारा, व्यवस्थित शिक्षण देणारा, सत्याला धरून असणारा, ज्यावेळेस सेवक पास्टर राजू आला तुमच्याकडे आले, गेल्या 6 वर्ष त्यांनी तिथं काय करायचं ते केलं. पण तुम्ही त्याचं काय करायचं ते केलं. ओके, धन्यवाद, प्रेज लॉर्ड. पण तू देव याचा झाडा घेणार आहे माझ्याकडून पण. असं नका समजू तुमच्याकडूनच घेईल. तर या ठिकाणी सांगत आहे प्रेषित पौल करंथीकराच्या लोकांना की आम्ही फुगू नये, आणि फुगलेलो असलो तर आम्ही वासरावं. आता दुसरी गोष्ट, आमच्याकडे सामर्थ्य तयार व्हावं. आतापर्यंत आमच्याकडे जर सामर्थ्य नुसते बोलवचन जर असली, आता बोलवचनला कोणी विचारणार नाही. आणि मी परत एकदा विनंती करेल, देवाचे सेवक जे प्रेषित जबाबदार आहेत ना, या ठिकाणी जबाबदार प्रेषित पण आहे. देवाला जबाबदार. देवाच्या नावाची निंदा जर झाली ना, तर प्रेषित जबाबदार. देवाच्या नावाला नाव जर ठेवली, प्रेषित जबाबदार. देवाचं अनुकरण करण्याला लोक कमी पडले, प्रेषित जबाबदार. पाप करायला ज्यादा झाले, प्रेषित जबाबदार. कुणी लोकांनी काही करू, प्रेषितच जबाबदार. कारण यांनी त्यांना सत्य सांगितले नाही, यांनी त्यांना वेळेस अडवलं नाही, यांनी त्यांना काठी घेतली नाही. बायबल असं सांगतंय की आपल्या मुलाला योग्य वळण लावण्यासाठी काठी वापर. ज्यावेळेस वल्ल लाकूड असतं ना, ते वाकडं तिकडं कसंही तरी असलं ना, त्याला असं झोपवलं ना जमिनीवर आणि त्याच्यावर जरा धोंडे ठेवले ना दगड, लगेच सरळ होतं ते. आता पार तुम्ही ते मोडायला लागले, त्याला सरळ करायला लागली, ते तुम्हाला मोडीन, त्याचा धनुष्यबाण करीन, तुम्हाला मारीन, सत्य सांगणाऱ्यांना. हो. आणि म्हणून सुरुवातीपासून, आणि आता जो इतका वेळ गेला ते जाऊ पाहता, पण तो आता जर लॉकडाऊन संपल्यानंतर काय जो वेळ येईल ना, तर त्या वेळेमध्ये मी तुम्हाला विनंती करेल, सर्व चर्चची शिकवण सारखी असावी, सगळ्या प्रेषित लोकांचं बोलणं सारखं असावं, विशेष करून वचनाची पद्धत सारखी असावी. एकटं वचन घेऊन हिंडू नका. ओनली जीजस वाले, यहोवा विटनेस वाले, न्यू पेंटेकोस्टल वाले, काही लोकांना विरुद्ध पवित्र आत्म्याचं गलत शिक्षण देऊ नका. लोकांचं वाटोळ केलं तुम्ही पवित्र आत्म्याचं शिक्षण देऊन. मोकार आरडायला वाढायला लावलं त्यांना. अहो त्यांना दुष्ट आत्मा लागला का पवित्र आत्मा मिळाला हेच समजा ना. तुमची जबाबदारी ती. मी तुमच्या पेंटेकोस्टलला किंवा प्रोटेस्टंटला किंवा डबुक मिशनला किंवा ओनली जीजस किंवा यहोवा विटनेस किंवा ट्रिनिटी गॉड किंवा जे काही सॅल्वेशन आर्मी असेल किंवा मुक्ती फौज असेल किंवा आणखीन त्याला काय रोमन कॅथोलिक असेल किंवा आणखीन सेव्हन्थ डे असेल किंवा नवप्रेषित असतील किंवा आणखीन कोणती एक माता निघली, यरुशलेम माता असेल, मी तुमच्या मातेला आणि तुमच्या बापाला आणि तुमच्या लेकराविषयी नाही बातचीत करत. देवाचं शिक्षण फक्त सारखं ठेवा. कारण देव एक आहे, देवाचा पुत्र एक आहे, विश्वास एक आहे, तर शिक्षणही एकच असावं आणि आत्माही एकच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रभू येशूचा सेवक या नात्याने अधिकारवाणी मी सांगतोय, विनंती तर करतोय, पण मला माझ्या बापाने, स्वर्गीय बापाने जो अधिकार दिलाय त्या अधिकाराने मी सांगत आहे की या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सारखं शिक्षण द्यावं.
आणि प्रेषित पौल पण म्हणतो या ठिकाणी, मी पुन्हा एक शेवटची लाईनिंग वाचतो की मी विनंती करून तुम्हाला सांगतो, आताही मी शेवटीला तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या सारखंच जे शिक्षण पद्धत आहे ती असावी आणि खरोखर आम्ही देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करणारे लोक आहोत. खरोखर परमेश्वराने आतापर्यंत आम्हाला साई मार्गदर्शन केलं, देवाच्या सेवकाची भेट घडवून दिली आणि लाईव्ह फेसबुक मध्ये देखील अनेक देवांच्या सेवकाची भेट घडवून दिली. म्हणून मी देवाच्या सेवकाला प्रेज द लॉर्ड, सलाम, जय मसीकी करतो, जय ख्रिस्त करतो. आणि खरोखर या ठिकाणी आपण थांबूया. आम्ही सर्वजण मिळून येत्या दिवसामध्ये आम्ही परमेश्वरामध्ये ठाम राहण्यासाठी, परमेश्वरामध्ये प्रीतीने सौम्यतेने राहण्यासाठी आणि परमेश्वराने आमच्याकडे काठी घेऊन येऊ नये. परमेश्वर जरी आला ना आमच्या शेजाऱ्याला धोपटला तरी आम्हाला काय नाही भाऊ, फक्त त्याला पहिले सांगून ठेवा की परमेश्वराने 3 ऑप्शन दिलेले, काठी, प्रीती, सौम्यता. आपण भाऊ धरून ठेवायची काय, सौम्यता आणि प्रीती. शेजाऱ्याने इकडं तिकडं पाजाऱ्याने किंवा आमच्या मित्रमंडळीने किंवा आमच्या याजक मित्र जरी असले ना, पास्टर मित्र जरी असले ना, समजा उदाहरण सांगतोय, काय रागू नका म्हणून, आमच्या शेजारी पास्टर जीवसाव साळवे हे जर म्हणले ना प्रभू आलट पास्टरने प्रीती सौम्यता घेतली, मग एक ऑप्शन खाली राहिले माझ्याकडं काठीचं, ते घेऊ पडते हो निवडून. हा, किंवा त्यांनी प्रीती आणि सौम्यता निवडून घेतली आणि मला लय काठी चालवायची सवय झालेली, मग मी म्हणलं प्रभू एक काम करू, मला काठी दे देऊ. तर आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. जसं अनुवादाच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की जीवन आणि मरण, सुख आणि दुःख जे काही समोर ठेवलंय, देवाची इच्छा आहे की आम्ही चांगलं निवडून घ्यावं. आज देखील पौलाची इच्छा आहे, प्रेषितांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, पवित्र आत्म्याची इच्छा आहे, प्रभू येशूची इच्छा आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही सौम्यता आणि प्रीती घ्यावी आणि काठी बाजूला टाकून द्यावी. येऊया आपण आपल्या परमेश्वरच्या नावाचा महिमाने गौरव करूया. आमच्यामध्ये पास्टर जोसवा साळवे आहेत आणि शेवटची प्रार्थना करतील आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम संपवूया. थँक्यू जीसस. हालेलुया. Mighty God Jesus, praise Jesus, we worship Lord. Rabba Stuti Pravesh. Hallelujah. Praise Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. Thank you Jesus. धन्यवाद प्रभेश. सारादल, Yes Lord. सारी महिमा, सारी प्रशंसा Lord Jesus. तेरे नाम, Yes Father. तेरे नाम, Jesus. यीशु नाम, Yes Father Jesus. Thank you. तेरे नाम, Yes Lord. यीशु नाम, Yes. मेरा जीवन, Jesus. मेरा तन मन, Father. मेरी आत्मा Yes Lord. तेरे Thank you नाम, Jesus. धन्यवाद. यीशु नाम, Yes Lord. यीशु नाम, Thank you Jesus. तेरे नाम, Mighty Father. यीशु नाम. Jesus. प्रभू परमेश्वर देव बापा, प्रभूजी खरोखर आज रात्री आम्ही सर्वजण मिळून प्रभूजी खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि Yes. स्तुती करतो. Thank you. प्रभूजी आज खरोखर देव बापा जे फेसबुकद्वारे देव बापा जे आज लाईव्ह देव बापा प्रभूजी खरोखर प्रभूजी जे पाहत आहेत देव बापा, प्रभूजी अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करतो देव बापा, तुझ्या सेवकाने देव बापा जे वचन प्रभूजी सांगितलेलं आहे देव बापा, प्रभूजी खरोखर पवित्र आत्मा आम्ही प्रार्थना करतो देव बापा, प्रभूजी खरोखर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव बापा जे वचन गेलेलं आहे देव बापा, अशा प्रत्येकाला देव बापा तू आशीर्वादित कर आणि सहाय्य कर. आम्ही देव बापा तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभूजी खरोखर रेव्हरंड राजू आल्ला त्यांना देव बापा, प्रभूजी खरोखर तू आशीर्वादित कर. प्रभूजी तुझं सत्य वचनाचं देव बापा प्रभूजी सांगत असताना तुझा आत्म्याचा डबल अभिषेक देव बापा त्यांना कर आणि तू त्यांचं सहाय्य कर. Yes Father. येशूच्या नावात देव बापा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात पडत प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आमीन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जय जयकार असो. आमीन. 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 Praise the Lord. God bless you.